नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे युनियन बँक ऑफ इंडियाकडून वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. युनियन बँककडून ही जी वॅकन्सी असणार आहे वेल्थ मॅनेजर स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके, त्यासाठी मित्रांनो 250 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे वेल्थ मॅनेजरसाठी. याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता असणार आहे तर MBA, MMS, PGDM, त्यानंतर PGDM वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, म्हणजे इथं फक्त PG वाल्यांसाठी अप्लाय करू शकता. जे पण आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तर इथं अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे युनियन बँक ऑफ इंडियाकडून ती वॅकन्सी असणार मित्रांनो. मॅन पॉवर फॉर प्लॅनिंग फॉर रिक्वायरमेंट असणार डिव्हिजन फॉर ह्युमन रिसर्च सेंट्रल ऑफिस मुंबईकडून जी वॅकन्सी आलेली आहे. रिक्वायरमेंट जी असणार वेल्थ मॅनेजर स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये. ओके, याची जी ऑनलाईन आपली रजिस्ट्रेशन चालू झालेले ॲप्लिकेशनचे पेमेंट फीजचे 5/8/2025 पासून ते 25/8/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आपल्याला युनियन बँक ऑफ इंडियाकडून इथं वॅकन्सी असणार आहे. जसं की पब्लिक सेक्टर बँक असणार मित्रांनो. सेंट्रल ऑफिस इथं मुंबईला आहे मित्रांनो. ओके, पॅन इंडियामध्ये इथं सगळीकडे ब्रँचेस आहे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे ऑल इंडियामध्ये. याच्यामध्ये पोस्ट जी असणार आहे आपल्याला एकच पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे वेल्थ मॅनेजरची पोस्ट आपल्या स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये असणार आहे. MMGS 2 ग्रेड असणार आहे. याच्यामध्ये सॅलरी तुम्ही बघू शकता. बेसिक पे आपल्याला जे असणार आहे 64,820 ते आपल्याला 93,060 रुपयापर्यंत सॅलरी मिळू शकते. टोटल वॅकन्सी असणार 250, 250 पदांसाठी तर वॅकन्सी असणार आहे 250 पदांसाठी. याच्यामध्ये आपल्याला इन ॲडिशनल आपल्याला बेसिक पे असणार आहे, ड्रेस अलाउन्स असणार आहे, स्पेशल अलाउन्स असणार आहे, त्याच्यानंतर अदर अलाउन्स असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पेबल असणार आहे सगळे तर प्रोव्हिजनल आपल्याला रूल्स वगैरे दिलेले आहे, रेग्युलेशन दिलेलं आहे. फ्युचर आपल्याला बँक ऑफिसरसाठी. ओके, आता इलिजिबिलिटी आपल्याला ते बघू शकता तुम्ही दिलेलं आहे संपूर्ण माहिती पॅरामीटर्स वगैरे ते आपण इथं वाचून घ्यायचे, अप्लाय करून घ्यायचं. आता याच्यात दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी आता मुंबई सेंट्रलसाठी अंडर तुम्हाला MMGSचा जो चा ग्रेड आहे तुम्हाला मित्रांनो कमीत कमी तुमचा पॅकेज इथे 21 लाख रुपयापर्यंत असू शकतो मित्रांनो लोकेशननुसार. ओके, इथं बेसिक पे दाखवलेलं आहे फक्त आपल्याला हा, पण तुमचा 21 लाखापर्यंत हा पॅकेज असू शकतो. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी 21 लाखाचा पॅकेज मिळण्यासाठी. आता याच्यामध्ये मित्रांनो पोझिशन दिलेली आहे कॅटेगरी आपल्याला वेल्थ मॅनेजरसाठी कोणत्या-कोणत्या कॅटेगरीत किती वॅकन्सी तुम्ही बघू शकता दिलेली आहे. म्हणजे आपण कॅटेगरीमध्ये जायचं असाल, त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बघून घ्यायचं आपल्या कॅटेगरीला किती पदं असणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. शेड्यूल फॉर इव्हेंट्स आता जे इव्हेंट्सबद्दल सांगितले गेलेले आहे ॲप्लिकेशन फॉर्म आपले चालू झालेले आहे. 5/8/2025 पासून 25/8/2025 पर्यंत म्हणजे 5 ऑगस्ट 2025 पासून 25 ऑगस्ट 2025 पर्यंत. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमच्यासाठी असणार आहे, जे की केअरफुली तुम्ही ऐकून घ्यायचं आहे. ओके, जे की आपल्याला इथं ॲप्लिकेशन दिलेलं आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे पीपलसाठी. तिथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे, तो पोस्ट वाईज क्रायटेरिया जो आपल्याला खाली दिलेलं आहे. आपल्याला जे असणार आहे याच्यामध्ये नॅशनॅलिटी फॉर एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर इथं टाईम ऑफ इंटरव्ह्यू अँड आपका स्टेज वाईज. ओके, बँककडून नसणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, जी की तुम्हाला माहिती आहे क्रायटेरिया दिलेला आहे. आता इथं इंडियन सिटिझनशिप अप्लाय करू शकता, काही हरकत नाही इंडियन सिटिझनशिपला. आता तुमचं असणार आहे क्वालिफिकेशन. ओके, एज अँड एज्युकेशन क्वालिफिकेशन, पोस्ट एक्सपिरियन्स अँड पोस्ट क्वालिफिकेशन्स. एकच पोस्ट असणार आहे, ते एकच इथं असणार आहे. सगळी काही माहिती दिलेली आहे वर्क एक्सपिरियन्सबद्दल, रिस्पॉन्सिबिलिटी, जॉब प्रोफाईलबद्दल आणि आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन. वेल्थ मॅनेजर ग्रेड 2 असणार आहे. याच्यामध्ये MMGST मिनिमम आपण 25 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे फुल टाईम 2 इयर डिग्री झालेली पाहिजे आपल्याला. ते पण आपली MBA, MMS, PGDABA, ओके, PGDM तर आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे PG वाल्यांनाच इथं अपॉर्च्युनिटी असणार आहे. जर आपले सर्टिफिकेशन झालेलं असेल NISMचं सर्टिफिकेशन वगैरे तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला असते. याच्यामध्ये असणारे मिनिमम आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं पाहिजे मित्रांनो. पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ऑफिसर मॅनेजमेंट फॉर वेल्थ मॅनेजमेंटमध्ये. ओके, तर आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे जॉबबद्दल. ओके, तर क्लायंटला कसं हँडल करायचं आहे, कशी जॉब पॉलिसी असणार आहे, संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आपण. ओके, आपल्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल. ओके, त्याच्यानंतर हा पॅरेग्राफ दिलेला आहे याच्यामध्ये एक्सपिरियन्सबद्दल संपूर्ण माहितीचा. ओके, त्यानंतर कट ऑफ दिलेला आहे. याच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे जे असणार आपल्याला 1/8/2025 पर्यंत आपलं एज लिमिट तिथं काउंट होणार आहे. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन पण आपलं कंप्लीट झालेलं पाहिजे 25/8/2025 पर्यंत. ओके, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. इथं सगळी माहिती दिलेली आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन लागणार 3 वर्षाचं आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला 25 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. पण आपण कॅटेगरीमध्ये येत असाल, समजा आपण SC/ST कॅन्डिडेट असाल तर 5 वर्ष सूट आहे.
आपल्याला ओबीसीमध्ये 3 वर्षाची सूट आहे आणि पीडब्ल्यूडीमध्ये असेल 10 वर्षाची सूट असणार आहे. ओके. त्यानंतर आपल्याला एक सर्व्हिसमॅनमध्ये असेल 5 वर्षाची सूट आहे. 1984 मध्ये असेल तर 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके. त्यानंतर इथं संपूर्णमध्ये दिलेली आहे याच्याबद्दल तुम्ही बघू शकता. ओके. गाईडलाईन दिलेली आहे कॅटेगरी वाईज. आपल्याला त्याची कॅटेगरी वाईज बघून घ्यायचं आहे का. त्याच्यानंतर मित्रांनो प्रोबेशन पिरियड. याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड असणार आपल्याला 2 वर्षांसाठी आपल्याला ट्रेनिंग पिरियडमध्ये जाणार आहोत मित्रांनो. ओके. आपला जर प्रोबेशन पिरियड चांगला असेल मित्रांनो तर आपल्याला इथं लगेच आपल्याला सॅलरी पॅकेज वगैरे आपल्याला वाढून भेटून जाईल मित्रांनो. जसं की सर्व्हिस बॉन्ड दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये सर्व्हिस बॉन्ड असणार 3 वर्षासाठी असणार आहे. ₹2,50,000 असणार आहे मित्रांनो, जो की आपल्याला 3 वर्षासाठी डिपॉझिट करावं लागतं. ओके. त्याच्यानंतर इथं मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे आपल्याला ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, ग्रुप डिस्कशन असणार आहे, त्यानंतर स्क्रीनिंग असणार आहे, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. 4 स्टेज आपल्याला फॉलो होता. याच्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशनची टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही दिलेली आहे. जसे की पार्ट 1 पार्ट 2 मध्ये डिवाइड असणार आहे. याच्यामध्ये मार्क वगैरे दिलेले आहे. आपण सगळ्यांना इथं बघून घेणार आहे. पार्ट 1 मध्ये आता जे असणार आहे कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन असणार आहे. रिझनिंगचे पण 25 क्वेश्चन असणार 25 मार्कासाठी, इंग्लिशचे पण 25 क्वेश्चन असणार 25 मार्कांसाठी. ओके. तर 25-25 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये 75 मिनिट आपल्याला टाईम दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पार्ट बी पार्ट पार्ट आपला 2 असणार आहे पर्सनल नॉलेज फॉर रिलेव्हंट पोस्टसाठी. जो पण आपल्याला नॉलेज लागणार आहे 75 क्वेश्चन असणार आहे 150 मार्कांसाठी. 75 मिनिटं टाईम असणार आहे. टोटल ऑफ क्वेश्चन असणार आहे 150. 225 मार्कांसाठी ते एक्झामिनेशन असणार आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन जे आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये देऊ शकतो आणि बाकीचे आपण हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकतो. जे आपल्याला लागणार आहे हिंदी लँग्वेज. ऑनलाईन करा. ऑनलाईन वेबसाईट इथं दिलेली आहे अप्लाय करण्याची. त्यानंतर इथं नंतर खाली आल्यानंतर व्हॅलिड कॉल लेटर आपल्याला लागणार आहे एक्झामिनेशनचं आणि ॲप्लिकेशनचा फॉर्म वगैरे आपल्याला इथं लागणार आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इथं रिपोर्टिंग टाईम इथं 2 तास आधी रिपोर्टिंग करून घ्यायचं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे आपल्याला म्हणजे ते बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनला टाईम लागत असतो. पेनल्टी रॉंग असणार आहे 0.25% म्हणजे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की 1/4 ची. ओके. त्यानंतर आपल्याला इथं मित्रांनो ग्रुप डिस्कशन असणार आहे. जसं की ज्या ग्रुप डिस्कशनमध्ये दिलेलं आहे 50 अँड मिनिमम क्वालिफिकेशन असणार 25. 50 मार्कांसाठी ग्रुप डिस्कशन असणार आहे. 25 मार्क आपल्याला पाडायचे जनरल ईडब्ल्यूएसला आणि 22.50 जे असणार एस-सी, एस-टी, पीडब्ल्यूला 22.5. ओके. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये. त्याच्यानंतर आपण पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये जाणार आहोत. पर्सनल इंटरव्ह्यूचे मार्क असणार आहे याच्यामध्ये 50. याच्यात 25 मार्क पडायचे 22.5 एस-सी, एस-टी, पीडब्ल्यूडीला. ओके. तरच आपण पुढे जाऊ शकतो. फायनल सिलेक्शन जी दिलेलं आहे इथं प्रोव्हिजनल आपल्या इंटरव्ह्यूवर असणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूवर आपलं फायनल सिलेक्शन दिले जाणार आहे. कॅटेगरीमध्ये आपलं मेरिट लिस्ट लागणार आहे याच्यामध्ये. ओके. ग्रुप डिस्कशन वगैरे तर माहिती दिलेली आहे. इम्पॉर्टंट नोट्स वगैरे दिलेलं आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती त्याच्यात दिलेली आहे संपूर्ण. आता तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर्स इथं दिलेले आहे. आता एक्झामिनेशन सेंटर्स ऑल इंडियामध्ये याचे असणार आहेत. तर ऑल इंडियामध्ये तुम्ही बघू शकता इथं सेंटर दिलेलं आहे स्टेट वाईज. ओके. टॅलेंटेड आपल्याला जे पण सेंटर्स ऑल इंडियामध्ये असणार आहे जे एक्झामिनेशन 30 स्टेटची नावं दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. तर ऑल इंडियामध्ये आपल्याला जे पण सेंटर आपलं असेल तिथं अप्लाय करून घ्यायचं. आपला जिल्हा असेल तिथे त्या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे इंटरव्ह्यूसाठी आपल्याला. सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. इंटरव्ह्यूची कॉल लेटर लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फीज लागणार, ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फीज प्रिंट आउट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर डेटा प्रूफ सर्टिफिकेशन त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर मार्कशीट, कॅटेगरी सर्टिफिकेशन सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार. डिग्री सर्टिफिकेशन जो पण आपल्याकडे असेल. ओके. संपूर्ण माहिती तिथे दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हाऊ टू अप्लाय असणार आहे. ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंट फीस भरायची. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँडरायटिंग डिक्लेरेशन आपल्याला इथं द्यायचं आहे आणि अप्लाय करून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट सगळी माहिती दिलेली आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेकआउट करून टाकायचा. आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण आपल्याला आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनला. ओके. एस-सी, एस-टी, पीडब्ल्यूला ₹177 फीज असणार आहे. त्यानंतर इथं ऑल कॅटेगरीला ₹1180 फी असणार आहे. ओके. ॲप्लिकेशन जे असणार आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं फिल करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला याचं पेमेंट फीस भरून टाकायचं आहे. ओके. संपूर्ण माहिती त्याच्यात दिलेली आहे. इम्पॉर्टन्स इथं काही आपल्याला गाईडलाईन दिलेली आहे. संपूर्ण माहिती आपण वाचून घ्यायची आहे. जनरल इंट्रोडक्शन्स वगैरे रीड करून घ्यायचं एकदा. ओके. जे पण इम्पॉर्टन्स असेल ते तुम्हाला मी सांगितलेली आहे डॉक्युमेंटेशनबद्दल संपूर्ण माहिती. ओके. अशी नोटिफिकेशन आलेली आहे. ओके. खाली आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी गाईडलाईन दिलेली आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँडरायटिंग डिक्लेरेशनबद्दल. तर आपण एकदा वाचून घ्यायची ही माहिती. ओके. फॉर्म भरायच्या अगोदर. ओके. आणि इथं फॉर्मॅट सर्क्युलर दिलेली आहे. फॉर्मॅट सर्क्युलेशनची माहिती दिलेली आहे. अलेक्झर फॉर्म आपण त्याला म्हणतो. अलेक्झर इथं दिलेली आहे. ओके. ते आपण बघून घ्यायचं आहे. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 5 ऑगस्ट 2025 पासून तर 25 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला तुम्ही
Instagram किंवा Facebookला मेसेज करू शकतो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायची असेल, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि जर आवडलं असेल अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. आवडलं असेल लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. अशा जॉब अपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक